व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 आणि आज आपण आपला क्लास क्रमांक 77 आपण बघत आहोत. झालेला अभ्यास तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा पाठवू शकता. तर चला आजचा क्लास आपण सुरू करूया. सर्वप्रथम आपण डेली 5 इंग्लिश स्पेलिंग या दररोजच्या सरावासाठी आपण नवनवीन शब्द आपल्यासाठी घेत असतो की जेणेकरून भरपूर असे शब्द तुमच्या लक्षात राहावं, त्यामागचा उद्देश आहे. तर आजच्या 5 स्पेलिंग आपण बघूया. तर बँक, BANK बँक, बँक म्हणजेच पतपेढी आपण त्याला म्हणतो. त्यानंतर बन्यान म्हणजे वडाचे झाड, BANYAN बन्यान, बन्यान म्हणजेच वडाचे झाड. त्यानंतर बार, BAR बार म्हणजेच गज. यानंतर BARK बार्क, बार्क म्हणजेच भुंकणे. BASIN बेसिन, बेसिन म्हणजे तोंड धुण्याचे भांडे जे आपल्या घरामध्ये असते ते. त्यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग, दररोज वापरात येणारी 5 इंग्रजी आपण प्रॅक्टिससाठी घेत असतो. असे वाक्य की जे विद्यार्थ्यांनी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे वाक्य बोलून समजून विद्यार्थ्यांचं जे इंग्लिशचं जे स्किल आहे ते नक्की डेव्हलप होण्यासाठी याने मदत होणार आहे. तर आजचे वाक्य आपण बघूया. तो काय म्हणतो, तर त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणायचं व्हॉट डज ही से. तो काय म्हणतो, व्हॉट डज ही से. मी नाही म्हटलं तर व्हॉट इफ आय से नो. मी नाही म्हटलं तर व्हॉट इफ आय से नो. तो अपयशी ठरला तर व्हॉट इज ही फेल्स. तो अपयशी ठरला तर व्हॉट इफ ही फेल्स. हे सगळं काय आहे, व्हॉट इज ऑल दिस. हे सगळं काय आहे, व्हॉट इज ऑल दिस. काय चाललंय, व्हॉट इज गोइंग ऑन किंवा व्हॉट्स गोइंग ऑन सुद्धा आपण म्हणतो. काय चाललंय, व्हॉट्स गोइंग ऑन. तशा पद्धतीने आपण डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस आजच्या आपण बघितलेले आहे. आपल्या आता जे काही व्हर्ब्स बाकी आहे ते या वीकमध्ये आपण पूर्ण करणार आहोत. तर चला आजचे आपण वर्ब बघूया. वर्ब्स आपण बघूया. पहिले आपण रूट वर्ब, क्रियापदाचं पहिलं रूप, त्यानंतर पास्ट टेन्स त्याचं वर्ब टू त्याला म्हणतो आपण, आणि पास्ट पार्टिसिपल त्याला आपण V3 सुद्धा असं म्हणतो. आणि त्याचे मिनिंगसुद्धा आपण घेतलेले आहेत. तर आपण बघूया सी, त्यानंतर स्वा, त्यानंतर सीन. सी स्वा सीन म्हणजेच पाहणे. स्पीक, स्पोक, स्पोकन म्हणजेच बोलणे. सिंग, सॅंग, संग गाणे म्हणजे गाणे म्हणणे. सेल, सोल्ड, सोल्ड म्हणजेच विकणे. स्विम, स्वॅम, स्वम पोहणे. सेंड, सेंट, सेंट पाठविणे. स्टार्ट, स्टार्टेड, स्टार्टेड सुरुवात करणे. सपोर्ट, सपोर्टेड, सपोर्टेड आधार देणे. सर्व, सर्व, सर्व्ड सेवा करणे. स्टॉप, स्टॉपिड, स्टॉपिड म्हणजेच थांबणे. तशा पद्धतीने आपण हे 10 वर्ष बघितलेले आहे. यानंतर टीच, टॉट, टॉट शिकविणे. टेक, टूक, टेकन घेणे. टेल, टोल्ड, टोल्ड म्हणजे सांगणे. थिंक, थॉट, थॉट विचार करणे. थ्रो, थ्रेव, थ्रोन म्हणजेच फेकणे. ट्राय, ट्राईड, ट्राईड प्रयत्न करणे. टर्न, टर्न, टर्न म्हणजेच वळणे. टच, टच, टच स्पर्श करणे. ट्रान्सफर, ट्रान्सफर्ड, ट्रान्सफर्ड म्हणजेच बदली करणे. ट्रान्सलेट, ट्रान्सलेटेड, ट्रान्सलेटेड म्हणजेच भाषांतर करणे. आणि आजचे शेवटचे 10 वर्ब्स आपण बघूया. अंडरस्टँड, अंडरस्टूड, अंडरस्टूड म्हणजे समजणे.
अंडरटेक, अंडरटूक, अंडरटेकन म्हणजेच हाती घेणे. अंडरगो, अंडरवेंट, अंडरगॉन म्हणजेच अनुभवणे. यूज, यूज्ड, यूज्ड म्हणजेच वापर करणे. अनटाय, अनटाईड, अनटाईड म्हणजेच सोडविणे. युटिलाइज, युटिलाइज्ड, युटिलाइज्ड उपयोगात आणणे. अर्ज, अर्ज्ड, अर्ज्ड तीव्र इच्छा असणे. अपलोड, अपलोडेड, अपलोडेड भर घालणे. अपसेट, अपसेट, अपसेट नाराज असणे. अटर, अटर्ड, अटर्ड म्हणजेच उच्चारण. तशा पद्धतीने आपण आजचे 30 वर्ब्स आपण आपल्या आजच्या क्लासमध्ये बघितलेले आहे. पुन्हा उद्याचे नवीन 30 वर्ब्स आपण बघूया. भेटूया उद्याच्या क्लासमध्ये.